आता पाईपाला लावायला रबरी वायसर आणि कॉक कमी पडलं होतं. काकाच्या घरी शिल्लक होतं, पिशवीत भरून घेतलं. नमस्कार मित्रांनो, मी दौंडचा आदेश. माय जर्नीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आता मी निघालोय वावरात. पप्पा म्हणले अर्जंट लवकर वावरात ये, आपल्याला पाईपलाईन हातरायची आहे. मित्रांनो, वावरात पोचलो तर पाईपलाईनीचं बंडल तर लांब, एक कुत्रं सुद्धा वावरात दिसत नव्हतं. पप्पा म्हणले हा पाईपाचा बंडल 2 नंबरच्या बाऱ्यावरती नेऊन ठेव. पाईपाचा बंडल एका जागी ठेवला. पाईपाचा बंडल सोडायला एवढी माणसं कुठं असतात का? नंबरवाल्याला म्हणलं तुम्ही पाईप बसवताय, पण मोटर चालू केल्यावर निघला नाही पाहिजे. मी न पप्पानी मोटरची वायर हातरायला घेतली. मित्रांनो, त्याच्यानंतर मी मोटरच्या वायरीचं कनेक्शन केलं. फ्यूज पप्पा म्हणले नंतर टाकू. रबरी वायसर ह्या पाईपाला बसवायचं होतं, जसं इकडं काका बसवते. पाईपाला लावायला रबर आणि कॉक कमी पडतात असं काका म्हणाले ना. आपल्या घरी शिल्लक आहे ते घेऊन ये. मावशीच्या घरी पोचलो आणि सहज मावशीच्या देवाऱ्याकडे लक्ष गेलं तर वाव नाईस. आता मावशीकडून सगळं मोजून बराबर घेतलं, रबरी वायसर आणि कॉक. म्हणलं आता पिशवी बी मला ठेवायला द्या. गाडीला अडकावली आणि मी निघालो वावरात. वावरात पोचलो आणि इकडं पाईप ओढायची सुरुवात चालू होती. लय दम लागतोय मित्रांनो, लय बेकार ड्रिपचं काम आहे. ची पाईप पहिल्यांदाच वाढल्यामुळं कुत्र्यागत दम लागत होता. पाणी लगेच दुसरा बंडल फोडायला घेतला. म्हणलं थांबायचं नाही, आता पळायचं. साहेबांची एंट्री झाली त्या क्षणी पप्पा म्हणले आता तुम्हाला एक काम आहे, रीलचा बंडल पकडायचा आहे. साहेबांनी बंडल पकडला आणि पप्पांनी पकडला आणि मला लावले वडायला. आता कुठं सगळ्या वावला ड्रिपची पाईप हातरून झालती, अजून कामं बाकी आहे मित्रांनो. ड्रिपची पाईप ओढून मला लागली होती ताण. जवळ 2 ड्रिपची बंडल वडले तेव्हा कुठं पाणी पिलो. एक सॉकेट आणायचं राहिलं होतं, ती बी आणलं आणि हुसासाला बसून घेतलं. बरं म्हणलं आता तू शूटिंग काढली, उद्या लोकांची कामं घेशील, माझ्या पोटावर पाय देऊ नको.